विक्रांत पुन्हा एकदा जणू सायको बनला होता. काहीही न घालता फक्त काळ्या रंगाचे शॉर्ट्स घालून आरामात सोफ्यावर बसून मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम खेळत होता. ना ऑफिसची चिंता ना कामाची काळजी. इतकंच काय, स्वतःच्या तब्येतीची सुद्धा काळजी नव्हती. त्याचे डोळे नीट उघडतही नव्हते. ताप इतका जास्त होता की डोळे रक्तासारखे लाल झाले होते. इकडे खाली सर्वजण हॉलमध्ये बसले होते. तेव्हाच कुक येऊन म्हणाला, लंचचा टाइम झाला आहे, लंच लावू का? भूक तर सध्या कुणालाच नव्हती. सगळे विक्रांतबद्दलच विचार करत होते. जर विक्रांतच्या डोक्यावर ताप चढला तर आता त्याच्यासाठी चांगलं होणार नव्हतं. वाणी ही हॉलमध्येच बसली होती. आपल्या खोलीत जाण्यासाठी तिथून हलतही नव्हती. जणू ती या घरात असून सुद्धा नसल्यासारखी होती. ना ती कोणाशी बोलत होती ना कुणाकडे बघत होती. कारण तिला राग आला होता की ही गोष्ट सगळ्यांना माहीत असून सुद्धा कुणीही तिला सांगितलं नाही म्हणून. तेव्हाच कुसुम कुकला म्हणाली, तुम्ही विक्रांतजींसाठी जे सूप बनवलं आहे ते मला द्या, मी त्यांना पाजते. तिच्या मनात विचार होता की जरी विक्रांत रागवला तरीही यावेळी तिने त्याला औषध दिलं तर केवळ घरातच नाही तर विक्रांतच्या आयुष्यातही तिला जागा मिळेल. पण इथे तिचं बोलणं ऐकून मात्र वाणीची आपल्या हातात असलेल्या मोबाईलवरची पकड घट्ट झाली. तिने आपली नजर वर करून कुसुमकडे पाहिलं, जी आधीच किचनमध्ये जाऊन सूप बाउलमध्ये घेऊन विक्रांतच्या खोलीकडे निघाली होती. तिने मोबाईल मांडीवर ठेवला आणि डोळे बंद करून मनात म्हणाली, जर आज विक्रांत तुम्ही सूप प्यायलात ना तर तुमची शपथ आजच्या आज घर सोडून जाईन. कारण तुम्हाला मिळेलच ना माझी सबस्टिट्यूट, मग राहा तिच्यासोबत. इकडे कुसुम विक्रांतच्या खोलीत गेली. थोड्याच वेळात काहीतरी वस्तू फेकल्याचा आवाज आला. सोबतच कोणाच्या तरी वेदनेने किंचाळण्याचाही आवाज आला. सगळ्यांचं लक्ष विक्रांतच्या खोलीकडे गेलं. सगळ्यांनी एकदम मान तिकडे वळवली. तो शोपीस जो आधी वाणीने डॉक्टरला मारण्यासाठी उचलला होता आणि नंतर परत टेबलावर ठेवला होता, तो शोपीस विक्रांतने खोलीतून बाहेर फेकला होता. तो शोपीस गोल गोल फिरत जिन्यावर जाणाऱ्या सिड्यांच्या कोपऱ्यापाशी येऊन थांबला. त्या शोपीसला तिथे पाहून सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं. पण वाणी मात्र शांतपणे मोबाईलमध्ये गुंतलेली होती. तेव्हाच कुसुम आपल्या डोक्यावर हात ठेवून धावत खोलीतून बाहेर आली. मीनू देवी ही हॉलमध्येच बसलेल्या होत्या. कुसुमला अशा प्रकारे पळत येताना पाहून त्या ताबडतोब उठून उभ्या राहिल्या. कुसुम धावत आली आणि त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागली. तिचा हात तिच्या कपाळावर होता, पण हात ठेवूनही त्या रक्ताला लपवू शकत नव्हती जे तिच्या कपाळातून वाहत होते. मीनू देवींनी आधी तिला शांत केलं, मग तिच्या कपाळावरून तिचा हात बाजूला करून तिच्या कपाळाकडे पाहिलं. कुसुमच्या कपाळावर इतकी जोराची मार लागली होती की तिथून रक्त वाहत होतं. रक्त तिच्या कपाळावरून तिच्या डोळ्यापर्यंत आणि गालापर्यंत पोहोचलं होतं. हे देवा, इतकी खोल जखम, मुलीच्या चेहऱ्यावर डाग राहील, काय गरज होती तुला तिथे जाण्याची? पण कुसुमचं रडणं मात्र बंद होत नव्हतं. ती सतत कपाळावर हात ठेवून रडत होती. रक्त तिच्या हातावरून कोपऱ्यापर्यंत ओघळलं होतं. दुसऱ्यांच्या दुःखाने लगेच दुःखी होणाऱ्या वाणीला कुसुमला अशा अवस्थेत पाहूनही थोडंही दुःख झालं नाही. उलट तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल होती. आज खरंच जर विक्रांतने कुसुमला काही केलं नसतं तर ती घर सोडून जाणार होती. मीनू देवी घाईने कुसुमला घेऊन आपल्या खोलीकडे गेल्या. त्रिभुवनजींनी डॉक्टरला फोन करण्यासाठी मोबाईल उचलला, कारण कुसुमला खरंच खूप लागलं होतं. वाणी उठली, मोबाईल हातात घेतला आणि किचनमध्ये गेली. तिने बाउलमध्ये सूप घेतलं आणि विक्रांतच्या खोलीकडे निघाली. वाणीला विक्रांतच्या खोलीकडे जाताना पाहून त्रिभुवनजी रुद्र आणि आपल्या वडिलांकडे बघत म्हणाले, थँक गॉड वाणी गेली. वाणी सूपचं बाउल घेऊन आत आली आणि खोलीतलं दृश्य पाहून तिचे डोळे विस्फारले. साईड टेबलवरील प्रत्येक वस्तू दरवाजाकडे फेकलेली होती आणि कुसुमने आणलेलं सूप तिच्या हातातून सुटल्याने जमिनीवर सांडलेलं होतं. काचेच्या बाउलचे तुकडे तुकडे झाले होते. विक्रांत फक्त काळ्या शॉर्ट्सवर सोफ्यावर रेलून बसलेला आणि दाराकडे पाहत होता. वाणीला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, पण वाणीच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते. तिने मोठ्याने आवाज दिला, रामू काका, खोली साफ करा, आणि साईडने विक्रांत जवळ जाऊन बसली. तिने सूपचं बाउल विक्रांतच्या बाजूला ठेवलं आणि तशीच बसून राहिली. विक्रांतच्या चेहऱ्याकडे बघून तिला अंदाज आला होता की त्याच्या शरीराचं तापमान किती वाढलं असेल. त्याचे डोळे आणि चेहरा बघून कुणीही सांगेल की हा माणूस मोठ्या मुश्किलीने डोळे उघडे ठेवत आहे. विक्रांतने झटकन सूपचा बाउल उचलला आणि हळूहळू ते सूप स्वतःच पिऊ लागला. रामू काका येऊन खोली साफ करू लागले. वाणीने साईड ड्रॉवरमधून तो औषधांचा बॉक्स काढला, जी औषधं विक्रांतला या एलर्जीच्या वेळी नेहमी दिली जायची. तिने इंजेक्शन तयार केलं आणि सूप पीत बसलेल्या विक्रांतच्या हातात टोचलं.
विक्रांतला काही जाणवलं नाही, तो तसाच बसलेला होता. खोलीची सफाई होईपर्यंत विक्रांतने सूप संपवलं होतं आणि त्याला इंजेक्शनही देऊन झालं होतं. सूपचा बाउल बाजूला ठेवून तिने लोशन हातात घेतलं आणि ते विक्रांतच्या मांडीवर फेकून खोलीबाहेर जाण्यास निघाली. विक्रांतने झटकन तिचा हात धरून तिला थांबवलं. वाणीला जाणवलं विक्रांतचा हात किती तापलेला होता, पण तिने इंजेक्शन दिलं होतं त्यामुळे तिला माहीत होतं अर्ध्या तासात ताप उतरून जाईल आणि संध्याकाळपर्यंत शरीरावरचे रॅशेसही चालले जातील. 3.5 वर्षापासून ती हेच करत होती. हे दिलं आहे ना तुम्हाला औषध, हे स्वतः लावा, वाणी ओरडली. हो, मी स्वतः लावेन, तुला लावायची गरज नाही, पण तू याच खोलीत राहा, बाहेर जाऊ नको, विक्रांत म्हणाला. वाणी दरवाजाजवळ उभी होती. तिने पुन्हा मागे वळून विक्रांतकडे पाहिलं. विक्रांत अजूनही तिचा हात धरून होता. हा माणूस म्हणजे 6.5 फूट उंचीचा एक लहान मुलगाच होता. कोण म्हणेल हा रूढ आहे, सायको आहे, लोकांना आपल्या पायाची धूळ समजतो. इथे तर वाणी समोर रिक्वेस्टवर रिक्वेस्ट करत होता. मी बसते, तुम्ही औषध लावा, मी तुमच्यासाठी काहीही करणार नाही, वाणी म्हणाली. तिने त्याचा हात झटकला आणि येऊन सोफ्यावर बसली. खोलीची सफाई पूर्ण झाली होती. विक्रांतने बाजूला ठेवलेला रिमोट काढला आणि बटन दाबताच दरवाजा लॉक झाला. मग उठून वॉशरूम मध्ये गेला. वाणीने पाहिलं, चालताना त्याचे पाय थरथरत होते. क्षणभर वाणीचं मन झालं धावत जाऊन त्याला आपल्या खांद्याचा आधार द्यावा, पण आज तिला खूप राग आला होता. ती तशीच बसून राहिली जोपर्यंत विक्रांत बाथरूम मधून बाहेर आला नाही. बहुतेक त्याला डोळे उघडे ठेवायला जमत नव्हतं म्हणून चेहरा धुवायला गेला होता. उभ्या उभ्याच त्याने लोशनचं झाकण उघडलं, थोडी क्रीम हातात घेतली आणि आपल्या हातावर आणि छातीवर लावण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचे थरथरते हात, लाल डोळे वाणीला आतून वितळून गेले होते, पण राग तिला उठून त्याच्याकडे जाण्याची परवानगी देत नव्हता. विक्रांत आरशात स्वतःकडे पाहत ते लोशन लावत होता, तेव्हाच कोणीतरी त्याच्या हातातून क्रीमची ट्यूब हिसकावून घेतली. त्याने साईडला वळून पाहिलं तर वाणी रागाने उभी होती. तिने क्रीम आपल्या बोटांवर घेतलं आणि विक्रांतच्या पाठीवर, मानेभोवती, कमरेच्या आसपास लावून झाल्यावर त्याच्या समोर येऊन उभी राहिली. मी खरंच यावेळी मुद्दाम पीनट नाही खाल्लं, तुझी शपथ, प्रत्येक वेळी मुद्दाम खात होतो पण यावेळी नाही केलं, विक्रांत म्हणाला. प्रत्येक वेळी का करत होतात? मला छान वाटायचं म्हणून, विक्रांत शांतपणे म्हणाला. मला त्रास होताना पाहून तुम्हाला छान वाटायचं? वाणी पोटाजवळ औषध लावत विचारत होती. नाही, छान वाटायचं जेव्हा तू माझ्या जवळ असायचीस. छान वाटायचं जेव्हा तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून तासनतास पडून राहायचो आणि तू मला कधीच दूर ढकलत नव्हतीस. तुझं सगळं अटेन्शन माझ्यावर असायचं. तुला बिलगून झोपणं मला खूप आवडायचं. हे ऐकताच वाणीच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. विक्रांत तिच्याकडे पाहत होता, पण वाणी आपली पापणी वर उचलत नव्हती. तिने बोटावरची क्रीम त्याच्या पोटावर, छातीवर, मानेवर नजर खाली ठेवूनच लावली. वाणी, आय लव्ह यू. खरंच खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. आयुष्यात एकदा, फक्त एकदा विश्वास ठेव माझ्यावर. असा कसा करू विश्वास? असं म्हणत वाणीने डोळे वर केले. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून विक्रांतला वाईट वाटत होतं. विश्वास ठेव तुमच्यावर? अजून काय काय खोटं बोललात तुम्ही माझ्याशी? काहीही नाही, याच्याशिवाय मी काहीच लपवलं नाही, खोटंही बोललो नाही. जे आहे ते सगळं तुला माहीत आहे. तुम्हाला माहीत आहे का ॲलर्जी म्हणजे काय असतं? तुम्ही स्वतःला किती हार्म केलंय? वाणी त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. माहीत आहे, डॉक्टर म्हणाला होता. वाणी अजूनही औषध लावत होती. क्रीमची ट्यूब त्याच्यावर फेकत ती म्हणाली. तरीही तुम्ही असं वेड्यासारखं वागत होतात. तू माझ्या जवळ राहायचीस आणि तुझ्या जवळ राहण्यासाठी मी मरायला देखील तयार आहे, विक्रांत म्हणाला. वाणी विक्रांतच्या डोळ्यात बघत होती. खरंच विक्रांत इतकं प्रेम करत होता तिच्यावर की तिच्यासाठी तो काहीही करू शकत होता. वाणीचं मन केलं की धावत जाऊन विक्रांतला मिठी मारावी आणि सांगावं, आता मी कधीच तुमच्यापासून दूर जाणार नाही, फक्त तुम्ही आता स्वतःला मुद्दाम आजारी करू नका. पण कोणास ठाऊक या दोघांमध्ये असं काय अंतर होतं की वाणी तसं करू शकली नाही. ती रागाने जाऊन सोफ्यावर बसली. विक्रांतही वाणीजवळ येऊन बसला. काही क्षणात त्याने आपले पाय वर घेतले आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे मिटले. उठा, वाणी म्हणाली. विक्रांतने डोळे उघडून वाणीकडे पाहिलं. मी म्हणाले उठा. विक्रांतला झोपायचं होतं, पण वाणीने त्याला आपल्या मांडीवरून उठवलं. त्याला वाणीला नाराज करायचं नव्हतं म्हणून तो गपचूप उठला. वाणी उठली आणि बेडवरचं ते जड ब्लँकेट घेऊन आली आणि विक्रांतच्या अंगावर फेकत म्हणाली. पहिले हे जे उघडे फिरत आहात ना ते झाका. थोडीफार बॉडी काय बनली आहे
तर चालले लोकांसमोर शो ऑफ करायला. विक्रांतने शांतपणे ब्लँकेट अंगावर घेतलं. त्याने पाहिलं वाणी पुन्हा तिच्या जागेवर येऊन बसली होती. विक्रांतने पुन्हा तिच्या मांडीवर डोकं ठेवत ब्लँकेट नीट ओढून घेतलं आणि डोळे मिटले. त्याला जाणवलं वाणीचे मऊ हात त्याच्या कपाळावरून आणि केसातून अलगद फिरत होते. विक्रांतला त्या क्षणी किती चांगलं वाटत होतं तो सांगूही शकत नव्हता. तो वळून वाणीकडे पलटला. त्याने दोन्ही हात वाणीच्या कमरेभोवती गुंडाळले आणि चेहरा पूर्णपणे तिच्या पोटात लपवला. वाणीनेही डोळे मिटले. सोफ्यावर डोकं टेकवून बसलेली वाणी एक हात त्याच्या कपाळावर आणि दुसरा हात ब्लँकेटच्या आतून त्याच्या पाठीवर ठेवून होती. आज कदाचित तिच्या मनातली नाराजी संपत होती आणि रागही हळूहळू नाहीसा होत होता. आता वाणीचं मनही बंड करत होतं विक्रांतजवळ जाण्यासाठी, त्याला स्वीकारण्यासाठी. विचार करत करत तीही झोपली. आजारी असल्यामुळे आणि औषधांच्या परिणामाने विक्रांतही गाढ झोपला होता आणि वाणी जवळ असली की त्याला आणखीनच शांत झोप लागायची. इतकी की औषधांशिवायही झोपेच्या गोळी इतकंच परिणाम तिच्या सहवासाचा असायचा. त्याची झोप उघडली तेव्हा वाणी जवळ नव्हती. समोरच्या भिंतीवरील घड्याळात त्याने पाहिलं सायंकाळचे 7 वाजले होते. 2च्या सुमारास वाणी खोलीत आली होती हे त्याला आठवत होतं. म्हणजे तो 4-5 तास झोपला होता. तो हसत उठला. टी शर्ट गळ्यात घालत वाणीचं नाव घेत बाहेर आला. वाणी, वाणी, माझं फिवर आता ठीक आहे, 1 कप कॉफी कर ना. पण बाहेर कोणीच नव्हतं. त्याला आश्चर्य वाटलं. वाणी अचानक कुठे गेली? हॉलमध्ये या वेळेला कोणीही नव्हतं. त्रिभुवनजी आणि दादाजी त्यांच्या खोलीत होते. रुद्र ऑफिसला गेला होता. मीनू देवी कुसुमला घेऊन त्यांच्या खोलीत होती. कुसुमला झोपेचं औषध देण्यात आलं होतं कारण तिचा त्रास खूप वाढला होता. तब्बल 6 टाके लावले होते डॉक्टरांनी तिच्या कपाळावर. मीनू देवीने ठरवून टाकलं होतं की आता ती इथून निघून जाणार. त्या फक्त कुसुम शुद्धीवर येण्याची वाट पाहत होत्या. विक्रांत वाणीचं नाव घेत ओरडताना पाहून एक नोकर धावत आला आणि म्हणाला, सर, मॅडम बाहेर गेले आहेत. कुठं गेली, काही माहीत आहे का? नोकर मान खाली घालत म्हणाला, नाही सर, फक्त आम्ही पाहिलं की फोनवर बोलत बोलत त्या बाहेर गेल्या. विक्रांत येऊन सोफ्यावर बसला. त्याचा ताप आता कमी झाला होता. त्याने नोकरला कॉफी बनवून आणायला सांगितलं आणि स्वतःचा फोन काढून बंगल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहू लागला. फुटेजमध्ये वाणी साधारण 6:30 वाजता फोनवर बोलत बोलत घरातून बाहेर जाताना दिसली. तिने कोणतीही गाडी घेतली नव्हती. कदाचित तिला जवळच कुठेतरी जायचं असावं. विक्रांतने तिला फोन लावला पण फोन स्विच ऑफ येत होता. त्याला कळेना वाणी गेली तरी कुठे. त्याला वाटलं वाणी काही कामानिमित्ताने गेली असेल. विक्रांतने तिला नंतर पुन्हा फोन करायचं ठरवलं आणि आपल्या खोलीत परत गेला. इकडे कुसुम शुद्धीवर आली तेव्हा ती रडत होती. मीनू देवीने तिची बॅग काढून समोर ठेवली होती. कुसुमचे कपडे त्यात भरत ती म्हणाली, खूप झालं, आता इथून निघूया. आज तुझं डोकं फुटलं आहे, उद्या माझंही फुटेल. कुसुम रडत म्हणाली, मला स्वतःलाही आता इथे राहायचं नाही या सायकोसोबत, या घरात. माहित नाही ती वाणी आयुष्यभर कशी सहन करेल त्या माणसाला. आपल्याला काय करायचंय ती वाणी जाणो आणि विक्रांत जाणो. असं म्हणून मीनू देवी आपल्या वस्तू त्या बॅगमध्ये भरू लागली. कुसुमही उठली आणि आपली बॅग पॅक करू लागली. आता दोघींनाही या घरात राहायचं नव्हतं. थोड्या वेळाने दोघी आपलं सामान घेऊन बाहेर आल्या. सगळे वाणीसाठी चिंतेत होते. रात्रीचे 10 वाजत आले होते पण वाणीचा काहीच पत्ता नव्हता. मीनू देवी आणि कुसुमला अशा रीतीने सामान घेऊन बाहेर येताना पाहून त्रिभुवनजी बोलले, मीनूताई, काय झालं? त्रिभुवन भाऊ, आता आम्हाला जाऊ द्या. झालं ना सगळं, सून यायची होती, आली. आता तर सगळं ठीकही आहे, पण राहिलो तर काही ना काही होतच राहील. माझी इच्छा नाही की तुम्हा लोकांना काही त्रास व्हावा. काही त्रास नाही आहे मीनूताई, असं म्हणत त्यांनी एकदा मागे पाहिलं. सगळे या वेळेला हॉलमध्येच बसले होते कारण वाणी अजून घरी आली नव्हती. विक्रांत आपल्या फोनवर कुणाशी तरी बोलण्यात गुंतला होता. कुसुम घाबरलेल्या नजरेने विक्रांतकडे पाहत होती. त्रिभुवनजी कुसुमकडे पाहत म्हणाले, बेटा, विक्रांतला माफ करून टाक. त्याची तब्येत ठीक नव्हती म्हणून तो थोडा अस्वस्थ झाला होता. कुसुम काही न बोलता अजूनही विक्रांतकडे भीतीने पाहत होती. जणू आता तो उठून तिला मारेल की काय असं तिला वाटत होतं. ती अर्धी मीनूजींच्या मागे लपून उभी होती. अजूनही कुसुमला आठवत होतं जेव्हा ती खोलीत शिरली होती. विक्रांतने तिला रोखून पाहिलं होतं. तरीही हिम्मत करून कुसुमने सूपचं बाउल त्याच्या पुढे केलं आणि म्हणाली की तिने त्याच्यासाठी सूप बनवलं आहे आणि त्याला त्याच्या औषधही देईल. आणि विक्रांत तर उपकार मानणं दूरच, त्याच्या आजारपणात कोणीतरी त्याला जेवण औषध विचारत आहे. उलट त्याने
टेबलवर ठेवलेल्या वस्तू उचलून कुसुमवर फेकायला सुरुवात केली होती. तेव्हा तिथे ठेवलेला वास उचलून त्याने कुसुमच्या दिशेने फेकला. त्याचा कोपरा कुसुमच्या कपाळाला लागला आणि एक मोठी कट तिच्या कपाळाला झाली. सुदैवाने तिने चेहरा थोडा वाकवून झाकला होता, नाहीतर तिचे डोळे आज विक्रांतने फोडून टाकले असते. कुसुमची अशी अवस्था पाहून मीनू देवी म्हणाली, आपण बघतच आहात मुलीची काय हालत झाली आहे. अशा परिस्थितीत ही मुलगी या घरात कशी राहील? विक्रांतला मी ओळखतेच, त्याच्यावर नाराज होऊन तरी काय करू? ठीक आहे, जसं तुम्हाला योग्य वाटतं. बाकी विक्रांतच्या चुकांसाठी आम्ही माफी मागतो. असं म्हणत त्रिभुवनजी त्यांच्या खोलीत गेले. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात 500च्या नोटांचे काही बंडल होते. ते मीनूजींच्या हातात देत म्हणाले, हे घेऊन जा. काही दिवसांनी मी माझ्या ड्रायव्हरला तुमच्या घरी पाठवेन. काही लागलं तर त्याला सांगून द्या. मीनू देवीने ते पैसे झटकन हातात घेतले आणि डोळ्यांनीच एक एक करून मोजू लागल्या. ह्याच कारणामुळे त्यांना या घराशी कुठलीही दुश्मनी करून घ्यायची नव्हती. तिने ते पैसे पटकन आपल्या हातातल्या छोट्या बॅगमध्ये ठेवले आणि म्हणाली, आता आम्ही निघतो. कधी आमची गरज लागली तर सांगा. त्रिभुवनजी ड्रायव्हरला बोलावून त्यांना घरी सोडायला सांगतात. जाताना देखील कुसुम एकदा मागे वळून विक्रांतकडे पाहते, जो की आसपास काय चालत आहे यापासून बेखबर वाणीला शोधण्यासाठी आपल्या माणसांशी फोनवर बोलण्यातच व्यस्त होता. या वेळेला संपूर्ण घर चिंतेत होतं. हा विचार करून की वाणी गेली तर गेली कुठे. विक्रांतने वाणीचा कॉल ट्रेस करण्यास सांगितलं होतं, पण वाणीचा फोन घरापासून थोडं दूर गेल्यानंतरच बंद झाला होता. हॉलमध्ये स्वतःला सावरत असलेला विक्रांत स्वतःवरच ओरडत होता की का त्याने वाणीला घट्ट पकडून ठेवलं नाही, का तो एवढा गाढ झोपून गेला. तेवढ्यात विक्रांतच्या फोनवर एक मेसेज आला. नोटिफिकेशनच्या आवाजाने सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वळलं. मेसेज ओपन केला तर विक्रांतने पाहिलं की तो मेसेज वाणीचा होता. विक्रांतने मेसेज वाचला. विक्रांत, माझी इच्छा असूनही मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. प्रेम तर खूप दूरची गोष्ट आहे. तसंही तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करणारे लोक माझ्या आयुष्यात आहेत. तुमच्यासोबत राहून मला माझं आयुष्य वाया घालवायचं नाही. मला वाटतं तुमच्यासोबत राहणं खूप अवघड आहे. देवाने आपल्याला एकमेकांसाठी बनवलंच नाही. मला माफ करा, मी जात आहे. कदाचित मला ते मिळेल ज्याचा मी शोध घेत आहे. ते खरं प्रेम माझ्या नशिबातही यावं, जे मी डिझर्व करते. तुम्ही तुमच्या दुनियेत खुश राहा. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका, कारण जर मी सापडली तरी तुमच्याकडे येणार नाही. तुमची वाणी. मेसेज वाचताच विक्रांत विचित्र नजरेने त्या मेसेजकडे पाहत होता. त्याने तो मेसेज किमान 3-4 वेळा वाचला आणि प्रत्येक वेळेस वाचताना त्याचा विश्वास अधिकच पक्का होत गेला की हा मेसेज वाणीने लिहिलाच नाही. वाणीचं बोलणं, तिची मेसेज टाईप करण्याची पद्धत हे काहीच तसं नव्हतं. मेसेजमध्ये अनेक ठिकाणी इंग्लिश शॉर्टकट शब्द वापरलेले होते, जे वाणी कधीच वापरत नसे. कितीही घाई असली तरी वाणी नेहमी पूर्ण स्पेलिंग लिहायची. तिची टायपिंग स्पीड इतकी जास्त होती की लोक शॉर्टकट वापरत असतानाही ती पूर्ण स्पेलिंगसह आधी मेसेज टाईप करून पूर्ण करायची. विक्रांत फोन सोफ्यावर आपटत म्हणाला, आय थिंक वाणी इज इन डेंजर. वाणी कुठल्या तरी धोक्यात आहे डॅड. मी जातो आणि तिला घेऊनच येईल. त्रिभुवनजींना समजलं होतं की नक्कीच विक्रांतच्या मोबाईलमध्ये काहीतरी असं आहे जे वाचल्यानंतर तो इतक्या घाईने इथून निघून जात आहे. विक्रांत, तुझा मोबाईल दे. कोणाचा मेसेज आहे? विक्रांतने मोबाईल उघडला आणि त्रिभुवनजींनीही तो मेसेज वाचला. ते हसत म्हणाले, ज्यांनीही हे केलंय तो एवढं विसरला की आम्ही वाणीला इतकं चांगलं ओळखतो की लगेच कळतं हे वाणीचं काम नाही. वाणी कधीच असे शॉर्टकटचे मार्ग वापरत नाही. येस डॅड, मी शोधून काढतो तिला. असं म्हणत विक्रांत आपल्या खोलीत गेला. 5 मिनिटांनी तो बाहेर आला. त्याने काळ्या रंगाचे कपडे घातलेले, खिशात रिव्हॉल्वर ठेवला, गाडीची चाबी घेतली आणि कोणाशी तरी फोनवर बोलत घराबाहेर निघून गेला. त्रिभुवनजी सुद्धा आपल्या परीने आपल्या माणसांना फोन करत होते. काही वेळानंतर विक्रांत आपल्या काही लोकांसह एका सुनसान जंगलातील घरात बसलेला होता. समोरच्या स्क्रीनवर त्यावेळी संपूर्ण शहराचे सीसीटीव्ही फुटेज चालू होते. त्यात काही विक्रांतच्या घराभोवतालचे सीसीटीव्ही फुटेजही होते, ज्यांना कुठल्या तरी हॅकरने हॅक केलं होतं. ते फुटेज पाहून विक्रांत हे शोध घेत होता की वाणी नेमकी कुठपर्यंत पायी गेली आणि तिला कुठे किडनॅप केलं गेलं. मेसेजवरून तर हे पूर्णपणे स्पष्ट झालं होतं की वाणीला जबरदस्ती घेऊन गेले आहेत आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता की ती स्वतःहून कुठेतरी निघून गेली आहे. विक्रांतच्या घरापासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कोपऱ्यापर्यंतच्या सर्व फुटेजमध्ये विक्रांतने एक पांढरी कार वारंवार दिसत असल्याचं पाहिलं.
काही वेळापूर्वी ती कार त्याच्या घराबाहेरील सीसीटीव्ही मध्येही होती. नंतर ती घराच्या कोपऱ्यावरून हायवेवर गेली आणि शहराबाहेर जाताना दिसली. त्या कारच्या क्लोजअप फुटेजमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी बसलेली दिसत होती. मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण तिचे कपडे पाहून विक्रांतला खात्री पटली. हा तोच लॉंग स्कर्ट आणि टॉप होता जो वाणीने घातला होता. आता विक्रांतला समजलं होतं वाणीला कोणत्या दिशेने नेलं आहे. तो लगेच आपल्या माणसासह वाणीला शोधण्यासाठी शहराच्या त्या भागाकडे निघाला. त्याची काळी कार विक्रांत स्वतः चालवत होता. तो गाडीत एकटाच होता, पण त्याच्या चारही बाजूंनी इतर कार चालत होत्या, ज्यात त्याचेच माणसं होते जे वाणीला शोधण्यासाठी त्याच्यासोबत निघाले होते. त्या सर्व गाड्या एक एक करून त्या भागात येऊन थांबल्या जिथे ती पांढरी गाडी येऊन थांबली होती. इथून पुढे मोठ्या गाड्या जाणं जरा अवघड होतं. विक्रांतला समजत नव्हतं की वाणी कोणाबरोबर इथपर्यंत आली असेल. आणखी एक गोष्ट त्याला खात्रीने माहीत होती, ज्याच्यासोबत वाणी आली होती त्याला ती ओळखत होती आणि त्याच्यावर इतका विश्वास करत होती की फक्त त्याच्यासोबत गाडीतच बसली नाही, तर या सुनसान रस्त्यावर येईपर्यंत एकदाही ती गाडीत घाबरली नव्हती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं ती गाडीत अगदी आरामात बसलेली होती. विक्रांत आपल्या माणसांना म्हणाला, सगळे एकत्र एका दिशेने जाण्यापेक्षा चारही बाजूंना पसरून जा, वेगवेगळ्या दिशेने शोधा. आणि तसेच त्याचे सर्व माणसे वेगवेगळ्या दिशांना निघून गेले. विक्रांत ही 2 माणसांना घेऊन छोटं लाकडी दांडूक हातात धरून पुढे जात होता. इकडे वाणी त्यावेळी एका खोलीत बंद होती. तिचे हात पाय घट्ट बांधलेले होते. तेव्हाच दरवाजा उघडला आणि अंधारात एक सावली आत आली. वाणी त्या दिशेने पाहत म्हणाली, पृथ्वी, तू हे बरोबर करत नाहीस. जशी ती सावली प्रकाशात आली तसा त्याचा चेहरा दिसला. तो पृथ्वीच होता. का वाणी, का बरोबर नाही? पृथ्वी म्हणाला. पृथ्वी, माझे हात सोड प्लीज. वाणी वारंवार आपल्या हातांना खेचून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत होती. एवढं ओढल्यामुळे तिच्या हातांवर ओरखडे पडले होते आणि हलका रक्तस्रावही सुरू झाला होता. त्याच वेळी पृथ्वीच्या मागून आणखी एक सावली प्रकाशात आली आणि वाणीकडे बघत हसत म्हणाली, खूप शौक आहे ना तुझ्या त्या सो कॉल्ड हजबंडला लोकांचे चेहरे बिघडवण्याचा, तर मग का नाही त्याच्या बायकोचा चेहरा आज थोडासा बिघडवून त्याच्याकडे पाठवावा? माया, पृथ्वी ओरडला. भाई, तुम्ही पाहिलत ना त्या विक्रांतने माझी काय अवस्था करून ठेवली होती. तर विक्रांतचा बदला तू विक्रांतकडून घे, वाणीकडून नाही. असं म्हणत पृथ्वी वाणीजवळ आला. वाणी कोपऱ्यात दडून बसली होती. हात पाय बांधले असल्यामुळे ती स्वतःला पृथ्वीपासून दूर सारू शकत नव्हती, पण पृथ्वी जवळ येऊ नये म्हणून शक्य तितका प्रयत्न करत होती. पृथ्वीने हात पुढे करून तिच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाला, कसं काय केलंस तू लग्न? तू तर म्हणाली होतीस किमान 2-3 वर्ष तरी तुला लग्न करायचं नाही. मी वाट पाहत राहिलो की ही 2 वर्ष कधी संपतात आणि कधी मी तुला प्रपोज करतो. आणि तू काय केलंस? अचानक त्या विक्रांतशी लग्न केलंस. कोणी दुसरा नाही मिळाला तुला? वाणीच्या हातांना आता फार त्रास होत होता. ती रडत म्हणाली, पृथ्वी, तू असं का करत आहेस? तू माझा मित्र असून माझ्याशी असं कसं वागू शकतोस? मला विश्वास बसत नाही. मित्र मित्र नाही आहे मी तुझा मित्र. पृथ्वी ओरडत तिचं डोकं मागून पकडून स्वतःकडे ओढत म्हणाला, प्रेम करतो मी तुझ्यावर. तुझ्या जवळ यावं म्हणूनच मी तुझ्याशी मैत्री केली होती. आणि तू काय केलंस? इतका मोठा विश्वासघात. विश्वासघात? कोणता विश्वासघात पृथ्वी? विश्वासघात तेव्हा केला जातो जेव्हा मी तुझ्याशी वफादार असते. मी कधीच तुझ्यावर प्रेम केलं नव्हतं. आपण फक्त मित्र होतो. पण पृथ्वी तिचं एकही शब्द ऐकायला तयार नव्हता. तो रागाने म्हणाला, पण आता तू माझ्यावर प्रेम करशील, कारण आता तू फक्त माझी होऊन राहशील. माझं आधीच लग्न झालं आहे. वाणी चेहरा मागे घेत म्हणाली. पृथ्वी तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राला हातात पकडत म्हणाला, हेच तुला माझ्याजवळ येण्यापासून थांबवत आहे ना? असं म्हणत पृथ्वीने रागाने तिच्या मंगळसूत्राला जोरात ओढलं. मंगळसूत्र तुटून त्याच्या हातात आलं. मंगळसूत्र जोरात खेचल्यामुळे वाणीच्या गळ्यावर दोन्ही बाजूला खोल ओरखड्याचे निशाण उमटले. वाणीच्या तोंडून एक वेदनादायक किंकाळी बाहेर निघाली. तुटलेला मंगळसूत्र पृथ्वीच्या हातात पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. माझं मंगळसूत्र. पृथ्वी, प्लीज असं करू नकोस. असं काही करू नकोस की मला तुझा तिरस्कार वाटू लागेल. माया आपल्या मूर्ख भावाकडे पाहत होती, जो अजूनही हे समजत होता की काही बोलून तो वाणीला पटवेल. पण तिला इथे आणण्याचा मायाचा खरा हेतू वेगळाच होता. तिचं लग्न पृथ्वीशी लावून देण्यासाठी ती वाणीला इथे घेऊन आली नव्हती. तिला तर विक्रांतपासून बदला घ्यायचा होता आणि त्यासाठी ती वाणीला टार्गेट करत होती.
भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.